चांगली नोकरी करा, थोडे पैसे वाचवा, कुठेतरी गुंतवा आणि मग वयाच्या 60 नंतर आरामात आयुष्य जगा. हेच ते आर्थिक गणित आहे जे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय, नाही का? पण जरा विचार करा. तरुणपणी श्रीमंत होण्याचा, आयुष्य अगदी भरभरून जगण्याचा खरंच कोणताच मार्ग नाहीये का? आज आपण एम.जे. डेमार्को यांच्या द मिलेनियर फास्टलेन या पुस्तकातून श्रीमंतीचं एक असं गुपित उलगडणार आहोत जे आपल्या विचारांना अक्षरशः मुळापासून हादरवून टाकेल. या सगळ्या प्रवासाची सुरुवात लेखकाच्या एका साध्या अनुभवातून होते. एम.जे. डेमार्को जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांनी एका 20-22 वर्षांच्या मुलाला लॅम्बोर्गिनीसारखी एक सुपरकार चालवताना पाहिलं. आता हे बघून त्यांच्या मनात मत्सर किंवा जळफळाट नाही झाला, तर प्रचंड कुतूहल निर्माण झालं की हा मुलगा कोणी मोठा अभिनेता नाही, कोणी प्रसिद्ध खेळाडू नाही, मग एक सामान्य दिसणारा तरुण इतका श्रीमंत कसा काय होऊ शकतो? याच एका प्रश्नाने त्यांच्या डोक्यात फास्टलेनची पहिली ठिणगी टाकली. आणि हा प्रश्न फक्त लेखकाचा नव्हता, तो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. ज्यांच्याकडे कोणतीही दैवी प्रतिभा नाही, जे अगदी सामान्य कुटुंबातून आले आहेत, असे लोक तरुण वयात आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात का? याच एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी डेमार्को यांनी अनेक वर्ष श्रीमंत लोकांचा अभ्यास केला आणि त्यातूनच हे क्रांतिकारी पुस्तक जन्माला आलं. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणात आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी श्रीमंतीकडे नेणारे 3 आर्थिक मार्ग कोणते आहेत हे बघू. मग आपल्याला शिकवला जाणारा पारंपरिक मार्ग म्हणजे स्लो लेनचा सापळा नेमका काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी फास्ट लेन मानसिकता कशी तयार करायची हे पाहू. आणि सगळ्यात शेवटी श्रीमंतीचं खरं गुपित काय आहे ते उलगडू. लेखकाच्या मते आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारे फक्त आणि फक्त 3 रस्ते आहेत. यातला आपला सध्याचा रस्ता कोणता आहे हे ओळखणं ही बदलाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. चला हे 3 रस्ते जरा नीट समजून घेऊया. पहिला रस्ता आहे साईडवॉक. या रस्त्यावर चालणारे लोक फक्त आजच्या दिवसात जगतात. पगार आला की महागडे फोन, गाड्या, पार्ट्या यावर सगळा पैसा खर्च करतात आणि महिन्याच्या शेवटी हात रिकामे. भविष्याची त्यांना काहीही चिंता नसते. आता दुसरा आणि सगळ्यात जास्त गर्दीचा रस्ता तो म्हणजे स्लो लेन. हाच तो मार्ग आहे जो आपल्याला शाळा कॉलेजमध्ये शिकवला जातो. चांगली नोकरी करा, दर महिन्याला थोडी बचत करा, गुंतवणूक करा आणि 60-65 नंतर श्रीमंत व्हा. इथे सरळ सरळ पैशांसाठी स्वतःचा वेळ विकला जातो. आणि मग येतो तिसरा अनोळखी पण सगळ्यात जलद मार्ग फास्ट लेन. या मार्गावर चालणारे लोक नोकरी करत नाहीत, तर उत्पन्नासाठी एक बिझनेस सिस्टम तयार करतात. त्यांच्यासाठी वेळ हीच सगळ्यात मोठी संपत्ती असते आणि त्यांचं ध्येय म्हातारपणी नाही तर तरुणपणीच आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं असतं. आपल्या समाजाने, आपल्या शिक्षण व्यवस्थेने आपल्याला याच स्लो लेनवर चालायला शिकवलं आहे. पण लेखक म्हणतात की हा एक अतिशय सुंदर दिसणारा सापळा आहे. यात तुम्ही श्रीमंत होता, पण तेव्हा जेव्हा तुमच्याकडे आयुष्य जगायला ना ऊर्जा असते ना तारुण्य शिल्लक असतं. स्लो लेनच्या या वास्तवाला लेखक एक नाव देतात, 5 साठी 2चा सौदा. काय आहे याचा अर्थ? याचा अर्थ खूपच भयानक आहे. 2 दिवसांच्या स्वातंत्र्यासाठी म्हणजे शनिवार रविवारसाठी तुम्ही तुमचे 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार विकून टाकता. 5 दिवस गुलामगिरी, फक्त 2 दिवस स्वतःचं आयुष्य. खरंच जरा शांतपणे विचार करा, हा सौदा फायद्याचा आहे का? एक खरी घटना आहे. जगातले एक महान व्हायलिन वादक जोशुआ बेल एका स्टेशनवर आपली 25 कोटी रुपयांची व्हायलिन वाजवत होते. पण कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या हजारो लोकांपैकी फक्त 7 लोकांनी त्यांच्याकडे क्षणभर थांबून पाहिलं. आपण रोजच्या धावपळीत, महिन्याच्या हप्त्याच्या चिंतेत इतके अडकलो आहोत की आयुष्यातलं खरं सौंदर्य, खरा आनंद अनुभवायला विसरूनच गेलो आहोत. स्लो लेनचा पायाच मुळी नोकरीवर उभा आहे. पण नोकरीवर अवलंबून राहण्याच्या अनेक मर्यादा आहेत. तुमचा वेळ तुमचा नसतो, तो तुमच्या कंपनीचा असतो. तुमचा अनुभव मर्यादित असतो कारण तुम्ही एकाच प्रकारचं काम वर्षानुवर्षे करत राहता. तुमच्या निर्णयांवर तुमचं नियंत्रण नसतं. तुमच्या उत्पन्नावर एक न दिसणारी मर्यादा असते. तुम्ही कितीही जीव तोडून मेहनत केली तरी तुमचा पगार एका मर्यादेपलीकडे वाढत नाही. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला पगार सर्वात शेवटी मिळतो. विचार करा, कंपनीला नफा झाल्यावर आधी मालकांना, सरकारला, कर्जदारांना पैसे दिले जातात आणि मग जे काही उरतं त्यातला एक छोटासा हिस्सा तुमच्या वाट्याला येतो. हा मार्ग श्रीमंतीसाठी नाही तर फक्त तग धरून जगण्यासाठी बनवलेला आहे.
मग प्रश्न येतो की या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं? याचं उत्तर आहे तुमची मानसिकता बदलण्यात. तुम्हाला आयुष्यभर फक्त एक ग्राहक म्हणजे कन्झ्युमर बनून राहायचं नाहीये, तर एक उत्पादक म्हणजे प्रोड्युसर बनायचं आहे. या 2 शब्दांमधला फरक खूपच सोपा पण खूप मोठा आहे. ग्राहक म्हणजे तो जो वस्तू आणि सेवा विकत घेतो आणि वापरतो, आणि उत्पादक म्हणजे तो जो त्या वस्तू आणि सेवा तयार करतो किंवा पुरवतो. अगदी सोपं उदाहरण घ्या. आपण रोज YouTubeवर व्हिडिओ बघतो. आपण ग्राहक आहोत, पण जो तो व्हिडिओ बनवतोय तो उत्पादक आहे. आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो. आपण ग्राहक आहोत, पण ज्याने ते हॉटेल उभारलंय तो उत्पादक आहे. श्रीमंतीचा प्रवाह नेहमी ग्राहकांकडून उत्पादकाकडे वाहतो. त्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल तर टीम बदलावी लागेल. ग्राहक बनण्याऐवजी उत्पादक बनावं लागेल. ठीक आहे, मग उत्पादक बनायचं म्हणजे नक्की काय करायचं? लेखक त्यासाठी एक सोपा 3 कलमी कार्यक्रम देतात. पहिली पायरी आहे लोकांची गरज ओळखणं. अशी कोणती समस्या आहे जी लोकांना त्रास देतेय आणि तुम्ही ती सोडवू शकता? दुसरी पायरी आहे एक बिझनेस सिस्टीम तयार करणं. अशी सिस्टीम जी तुमच्याशिवाय तुम्ही झोपेत असतानाही 24 तास चालू राहील आणि उत्पन्न निर्माण करेल. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी आहे या सिस्टीमला इतकं मोठं करणं की तुम्ही काही डझन लोकांना नाही तर लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकाल. आणि आता आपण आलो आहोत या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. फास्टलेनचं ते गुपित काय आहे जे श्रीमंतीचा दरवाजा उघडतं? हेच ते गुपित आहे. खूप सोपं आणि तितकंच शक्तिशाली. श्रीमंती म्हणजे तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर लोकांच्या समस्या सोडवता किंवा त्यांच्या जीवनात काहीतरी चांगलं मूल्य निर्माण करता याचा थेट परिणाम आहे. पैशाच्या मागे धावू नका. लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याच्या मागे लागा. त्यांना मदत करा. पैसा आपोआप तुमच्याकडे खेचला जाईल. आपल्याला फक्त अंतिम यश दिसतं. ती महागडी गाडी, ते मोठं घर, तो कोट्यवधींचा सौदा, याला लेखक घटना किंवा इव्हेंट म्हणतात. पण या चमकदार घटनेमागे एक लांबलचक आणि खडतर प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस दडलेली असते. त्यात अनेक वर्षांचे कष्ट, त्याग, धोका पत्करणं आणि असंख्य अपयश सामील असतात. ही प्रक्रिया जगाला कधीच दिसत नाही. फास्टलेन म्हणजे लॉटरी लागणं नाही, तर ती एका कठीण प्रक्रियेचा गोड शेवट आहे. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की आपण कोणती समस्या सोडवणार आहोत? आपण लोकांच्या आयुष्यात कोणतं मूल्य निर्माण करणार आहोत? ग्राहक म्हणून जगण्याऐवजी उत्पादक बनण्याचा विचार सुरू करा, कारण ह्याच एका विचाराने आपल्यासाठी फास्टलेनचा मार्ग खुला होईल. जर तुम्हाला असा कंटेंट आवडत असेल तर बुक ज्ञान मराठी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा की पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकावर विश्लेषण हवंय.